नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने एकदम चवीला मस्त बनवायला सोपी फक्त एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी सुमधूर रव्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. रव्याची खीर बनवायला सोपी आहे, खायला पण खूप छान लागते. सगळ्यात पहिलं थोड्याशा तुपावरती आपल्याला ड्रायफ्रुट्स परतवून घ्यायचे आहेत. तुम्हाला खिरीमध्ये जेवढे घालायचे असतील तेवढे वापरा आणि आवडीप्रमाणे वापरा. असं काही नाही, स्किप जरी केले तरी चालतं. पण थोडेसे घातले तर खीर अजून छान होते. हलकीशी भाजून घ्यायची फक्त 1 मिनिटभर. ह्यातच आपण 3 चमचे रवा घातलेला आहे. रवासुद्धा आपल्याला मध्यम आचेवर हलकासा भाजून घ्यायचा, एक 2 ते 3 मिनटं. अजिबात करपू वगैरे द्यायचा नाही, डार्क रंग करायचा नाही. हलका सोनेरी रंग आला की ह्यात दूध घालायचे. थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल. इथे मी पूर्ण दूध वापरलेलं आहे. बरोबर 3 चमचे रवा घेतला होता, त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दूधसुद्धा गरम आहे, त्यामुळे पटकन ह्याला उकळी आलेली आहे. दूध जर गरम असेल ना तर जास्त वेळ लागत नाही. अगदी हे पटकन होणारी आणि खूप चविष्ट अशी खीर आहे. ही खीर बनवताना तुम्ही आवर्जून बारीक रवाच वापरा. बारीक रव्याची खीर चवीला खरंच खूप छान होते. एक 5 मिनिटामध्ये बघा मस्त शिजलेले आहे. छान असं दाटसर पण आलेला आहे. आता ह्यात आवडीप्रमाणे साखर घालायची, थोडीशी वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. अगदी झटपट होणारी ही खीर आहे. खायला पण खूप छान लागते. पाहुणे आल्यानंतर तुम्ही बनवू शकता किंवा प्रसादासाठी बनवू शकता. मस्त अशी तयार होते. साखर घातल्यानंतर 2-3 मिनटं आणखीन शिजवून घेतली. रंग पण छान आला आहे बघा खिरीला. ह्यात तुम्ही आवडीप्रमाणे केसरसुद्धा घालू शकता. अजून थोडंसं तूप जर तुम्हाला वरून घालायचं असेल तर घाला. ह्यात मी शेवटी थोडासा नारळ घातलेला आहे. तयार आहे आपली मस्त अशी ही रव्याची खीर. एकदा बनवून बघा, खूप छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.